प्रश्न पहिला, खालीलपैकी कोणत्या भक्ती संतांनी आपला संदेश पसरविण्यासाठी प्रथम हिंदीचा वापर केला? ए. दादू, बी. तुलसीदास, सी. रामानंद, डी. कबीर. बरोबर उत्तर आहे सी. रामानंद. पुढचा प्रश्न, भारतात मनी ऑर्डर सिस्टीम कधी सुरू झाली? ए. इसवी सन 1880, बी. इसवी सन 1882, सी. इसवी सन 1884, डी. इसवी सन 1907. बरोबर उत्तर आहे ए. इसवी सन 1880. पुढचा प्रश्न, भारतात टपाल तिकीट कधी जारी करण्यात आले? ए. इसवी सन 1859, बी. इसवी सन 1854, सी. इसवी सन 1882, डी. यापैकी काहीही नाही. बरोबर उत्तर आहे बी. इसवी सन 1854. पुढचा प्रश्न, इंदिरा गांधी राष्ट्रीय संग्रहालय कुठे आहे? ए. भोपाळ, बी. गुवाहाटी, सी. चेन्नई, डी. बस्तर. बरोबर उत्तर आहे ए. भोपाळ. पुढचा प्रश्न, भारतीय सर्वेक्षण विभागाचे मुख्यालय कुठे आहे? ए. हैदराबाद, बी. नवी दिल्ली, सी. चंदीगड, डी. डेहराडून. बरोबर उत्तर आहे डी. डेहराडून. पुढचा प्रश्न, राजस्थानमधील जव्हारच्या खाणी कोणत्या खनिजासाठी प्रसिद्ध आहेत? ए. जस्त, बी. तांबे, सी. लोखंड, डी. या सर्व. बरोबर उत्तर आहे ए. जस्त. पुढचा प्रश्न, कुरल हा धार्मिक कवितांचा संग्रह कोणत्या भाषेत लिहिला आहे? ए. ग्रीक, बी. पाली, सी. तेलुगू, डी. तमिळ. बरोबर उत्तर आहे डी. तमिळ. पुढचा प्रश्न, कोणत्या प्रकारच्या सरकारमध्ये कायदेमंडळाला कार्यकारी मंडळापेक्षा जास्त प्राधान्य मिळते? ए. संघराज्य सरकार, बी. संसदीय सरकार, सी. हुकुमशाही सरकार, डी. राष्ट्रपती सरकार. बरोबर उत्तर आहे बी. संसदीय सरकार. पुढचा प्रश्न, अनवारे सुहेली कोणत्या पुस्तकाचा अनुवाद आहे? ए. पंचतंत्र, बी. सूरसागर, सी. रामायण, डी. महाभारत. बरोबर उत्तर आहे ए. पंचतंत्र. पुढचा प्रश्न, अलायन्स एअर ही खालीलपैकी कोणत्या कंपनीची पूर्ण मालकी आहे? ए. इंडियन एअरलाइन्स, बी. सहारा एअरवेज, सी. जेट एअरवेज, डी. एअर इंडिया. बरोबर उत्तर आहे ए. इंडियन एअरलाइन्स. पुढचा प्रश्न, देशातील पहिले खाजगी क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे बांधले जात आहे? ए. कोची, बी. गुवाहाटी, सी. मोपा, डी. हैदराबाद. बरोबर उत्तर आहे ए. कोची. पुढचा प्रश्न, भारताची आंतरराष्ट्रीय विमानसेवा कोणती आहे? ए. सहारा एअर, बी. इंडियन एअरलाइन्स, सी. एअर इंडिया, डी. अलायन्स एअर. बरोबर उत्तर आहे सी. एअर इंडिया. पुढचा प्रश्न, ग्रँड ट्रंक रोड कोणी बांधला? ए. अकबर, बी. जहांगीर, सी. शाहजहां, डी. शेरशाह. बरोबर उत्तर आहे डी. शेरशाह. पुढचा प्रश्न, सुवर्ण चतुर्भुज प्रकल्प कशाशी संबंधित आहे? ए. रस्ते वाहतूक, बी. हवाई वाहतूक, सी. जल वाहतूक, डी. रेल्वे वाहतूक. बरोबर उत्तर आहे ए. रस्ते वाहतूक. पुढचा प्रश्न, पूर्व पश्चिम आणि उत्तर दक्षिण ध्रुवगती महामार्ग एकमेकांना छेदतात? ए. ग्वाल्हेर, बी. सागर, सी. भोपाळ, डी. झांसी. बरोबर उत्तर आहे डी. झांसी. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 7 हा किती राज्यांमधून जातो? ए. 4, बी. 5, सी. 6, डी. 7. बरोबर उत्तर आहे सी. 6. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता ऊर्जा स्रोत अपारंपरिक मानला जातो? ए. कोळसा, बी. बायोगॅस, सी. नैसर्गिक वायू, डी. पेट्रोलियम.
बरोबर उत्तर आहे बी बायोगॅस. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता ऊर्जेचा पारंपरिक स्रोत नाही? ए नैसर्गिक वायू, बी खनिज तेल, सी भूऔष्णिक ऊर्जा, डी कोळसा. बरोबर उत्तर आहे सी भूऔष्णिक ऊर्जा. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या ऊर्जेमुळे सर्वात कमी वायू प्रदूषण होते? ए जलविद्युत ऊर्जा, बी औष्णिक ऊर्जा, सी अणुऊर्जा, डी सौर ऊर्जा. बरोबर उत्तर आहे डी सौर ऊर्जा. शेवटचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या व्याघ्र प्रकल्पातून वाघ अलीकडेच गायब झाल्याचे वृत्त आहे? ए रणथंबोर, बी भरतपूर, सी सरिस्का, डी सिमलीपाल. बरोबर उत्तर आहे सी सरिस्का.